14 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला आज केज न्यायालयात हजर करण्यात आले। यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। यावेळी दोन्ही वकिलांनी आपली बाजू मांडत असताना काही मुद्दे उपस्थित केले। खरं तर सरकारी वकिलांकडून कराडच्या पोलीस कोठडीत 10 दिवसांची वाढ करून द्यावी अशी मागणी करण्यात आली होती, पण तसं न होता न्यायालयाने कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। पण त्याच वेळी कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी SITने कराडची कस्टडी न्यायालयाकडे मागितली होती। कराडवर मकोका गुन्हा लावण्यात आलाय, त्यामुळे SITने वरिष्ठ न्यायालयात अर्ज दाखल करून कराडच्या कस्टडीची मागणी केली होती। ही मागणी वरिष्ठ न्यायालयाने मान्य करताच SITने कराडला ताब्यात घेतलंय। त्यामुळे खंडणी प्रकरणात जरी न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी देशमुख हत्या प्रकरणाबाबतच्या चौकशीसाठी कराडला पोलीस कोठडीतच ठेवण्यात येणार आहे। याचाच अर्थ बॅक टू बॅक आलेल्या कोर्टाच्या 2 निर्णयांमुळे कराड यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। त्यामुळे नेमकं आज दिवसभरात या प्रकरणात काय काय घडलं हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह। पुण्यात शरण आल्यानंतर वाल्मिक कराडला न्यायालयात हजर करून CIDने 14 दिवसांची कस्टडी मागितली। हीच कस्टडी आज संपल्याने कराडला पुन्हा केजच्या न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी न्यायालयात तपास अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडची 10 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली। व्हॉइस सॅम्पल घेतला गेला। 3 मोबाईल वाल्मिक कराड यांचे जप्त करण्यात आले। संपत्ती कोणत्या गुन्ह्यातून कमावली आहे का हे तपासायचं म्हणून PCR हवाय। भारतात अथवा भारताबाहेर काही संपत्ती आहे का याचा तपास करायचा आहे। त्यामुळे कराडच्या कस्टडीत वाढ करून द्यावी अशी मागणी तपास अधिकारी अनिल गुजर यांनी केली। यावर कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी काही मुद्दे उपस्थित केले। ते म्हणाले की 15 दिवसांपासून वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आहे। आणखी कोणता तपास बाकी आहे? बँक खात्याची चौकशी करण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे, त्यासाठी आरोपीची गरज नाही। यापूर्वीचे त्यांच्या विरोधातले 14 गुन्हे नील झालेत, मग त्या गुन्ह्यांचा तपास का करायचा आहे? सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांची एकत्र चौकशी करायची होती, तर मग दोन्ही आरोपी 10 दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहेत, मग तेव्हा का नाही केली? हा सगळा तपास 15 दिवसांपूर्वी करणार होतात, मग 15 दिवसात काय तपास केला असा सवाल वकील सिद्धेश्वर ठोंबरेंनी उपस्थित केलाय। तसंच वाल्मिक कराड हा तपासात सहकार्य करत नाही असं तुमचं म्हणणं असेल तर 15 दिवसात त्यांनी काय सहकार्य केलं नाही ते आम्हाला सांगा। त्यामुळे आता पोलीस कोठडीची गरज नाही असंही सिद्धेश्वर ठोंबरे म्हणाले। दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। त्यानंतर कराडच्या वकिलांकडून वरच्या कोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला, पण त्याच वेळी वरच्या कोर्टात SITनेही कराडच्या कस्टडीसाठी अर्ज केला होता। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा एक संशयित आरोपी आहे, त्यामुळे न्यायालयीन कोठडीत आणताच SITने कराडला ताब्यात घेतलंय। या प्रकरणी SIT कडून कराडला बुधवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे, तर चौकशीसाठी कराडची कस्टडी मागितली जाणार आहे। त्यामुळे वाल्मिक कराडला आता हत्येच्या प्रकरणात किती दिवसांची कस्टडी मिळणार हे उद्या स्पष्ट होणार आहे। दरम्यान एकीकडे कराडची कोर्टात सुनावणी सुरू होती, त्याच वेळी परळीत मात्र हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता। परळीत कराड समर्थकांनी आज बंदची हाक दिली। वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड यांनी तर पोलीस स्टेशन बाहेर बसून ठिय्या आंदोलन केलं, तर कराड समर्थकांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला। मात्र तुर्तास तरी कराडची कस्टडी आता SIT कडे आल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळालंय। खंडणी प्रकरणाची लिंक हत्या प्रकरणापर्यंत आहे का याचा उलगडा आता SITच्या चौकशीत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता वाल्मिक कराड भोवतीचा फास आणखी आवळला गेल्याचं दिसून येत आहे। याच प्रकरणातील आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।